आज मी पीपी कॅम्पस धाराशिव या ठिकाणी वेगवेगळे जे काही कोर्सेस उपलब्ध आहेत त्याबद्दल थोडस माहिती सांगणार आहे। या कॅम्पसची सुरुवात 2002 मध्ये डॉक्टर वेदप्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सुरुवात झाली। जवळपास 100 ते 150 एकर मध्ये हा कॅम्पस पसरलेला असून या कॅम्पसमध्ये या मराठवाडा रिजन मध्ये एक आपल्या पहिल्या 5 क्रमांकामध्ये हा शैक्षणिक संकुलाचा कॅम्पस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। या कॅम्पसमध्ये विविध कोर्सेस 12वी नंतरचे उपलब्ध आहेत। जवळपास 20 ते 25 वर्षापासून या शैक्षणिक संकुलामध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रम या ठिकाणी ग्रामीण भागातील जवळपासच्या विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उपलब्ध आहेत। RP College of Pharmacy, Dr. VP Educational Campus, Dharamshi. Our college since its inception in 2016, we have produced very good number of pharmacists, and our students, they are working across the globe in different positions and at different capabilities. Our college, it has a very good track record of academic excellence. मी 12th सायन्स नंतर फार्मसी निवडण्याचं एकमेव कारण म्हणजे नोकरी नव्हे तर एक जगण्याचं किंवा दुसऱ्यांना मदत करणं हा माझा हेतू आहे। माय नेम इज श्रेया प्रभाकर कदम। मी RP कॉलेज ऑफ फार्मसी धाराशिव येथे फर्स्ट इयर मध्ये शिकत आहे। आमचं कॉलेज नुसतं शिक्षणाचं केंद्र नसून हे आमचं दुसरं घर आहे। Since our inception, we have tried best to provide our students a very good placement. 12वी सायन्स कंप्लीट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी आहे RP कॉलेज ऑफ फार्मसी येथे ऍडमिशन घेण्यासाठी। धाराशिव मध्ये हे आपलं RP कॉलेज आहे, ते एकदम निसर्गरम्य वातावरणात आहे। We are having MOUs with very good pharmaceutical companies. Those companies such as Cipla, Ranbaxy, Aurobindo, Dr. Reddy's Laboratories. These companies provide pharmaceutical industrial training and placement to our students. Last year, our 44 students, they got placed in different pharmaceutical companies at very good positions and with very good annual package. I invite all student community to visit VP campus and get advantage of all the courses available here. Thank you. Welcome all. We are from Dr. V.K. Patil College of Engineering and Technology, Chhatrapati Sambhajinagar Road, NH 52, Dharamshi. We are running 5 branches in our college: Artificial Intelligence, Computer Science and Engineering, Civil Engineering, Mechanical Engineering and Electrical Engineering. आजच्या आपण चालू काळात जर बघितलं तर इंजिनिअरिंग क्षेत्रात होणारी ग्रोथ ही अतिशय उत्तम प्रकारची आहे। त्याप्रमाणेच आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे पुढील 25 वर्ष ज्या ब्रँचवर चालणार आहे त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ब्रँच सुद्धा आपल्या कॉलेजमध्ये आहे। त्याच्या इंजिनिअरिंग ही केवळ डिग्रीच नसून त्या कोर्ससाठी प्रॅक्टिकल आउटकम्स येणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्या प्रॅक्टिकल आउटकम येण्यासाठी आपल्याकडे सर्व प्रकारच्या आधुनिक आणि वेल इक्विप्ड लॅब आपल्या कॅम्पसमध्ये, आपल्या कॉलेजमध्ये उपलब्ध आहे। त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी VP एज्युकेशनल कॅम्पसमधील VK पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला ॲडमिशन घेऊन आम्हाला सहकार्य करण्याची संधी द्यावी। तसेच आपल्या कॉलेजमध्ये आपण प्लेसमेंट सुविधा, प्लेसमेंट सेल इस्टॅब्लिश केली आहे आणि त्या प्लेसमेंटच्या माध्यमातून, प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून आपण मॅक्झिमम विद्यार्थ्यांना प्लेस करण्यासाठी, वेगवेगळ्या कंपनीत, वेगवेगळ्या जॉबमध्ये प्लेस करण्यासाठी सुवर्ण संधी सुद्धा देत आहेत। वेगवेगळे प्लेसमेंट पार्टनर्स आपले अवेलेबल आहेत। तरी सर्व विद्यार्थ्यांनी या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती। थँक्यू। आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे, त्यामुळे कृषी शिक्षण ही काळाची गरज आहे।
माझं स्वप्न आहे की शेतकऱ्यांच्या समस्या समजून त्यांना वैज्ञानिक उपचार सुचवणे. ही दिशा मला केवळ या BSc ॲग्रिकल्चर कोर्समुळे सुचली. खरं सांगते, BSc ॲग्रिकल्चर हे केवळ डिग्री नाही आहे, तर हे एक मिशन आहे अन्नदाता बनण्यासाठी. तर शेतात नवीन तंत्रज्ञान येतात, जसं की ड्रोन, बायोटेक्नॉलॉजी, सॉइल टेस्टिंग इत्यादी. हे सर्व आता शेतकरी वापरायला चालू करतायत. हे सध्या आम्हाला BSc ॲग्रिकल्चरमध्ये शिकायला मिळतं. आपल्याला शेतीच्या आधारित खूप काही बिझनेस करता येतात, जसं की पोल्ट्री, फिशरी, वेगवेगळे उद्योगधंदे चालू करता येतात. BSc ॲग्री हा एक उत्तम कोर्स आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यावे. तर अनेक लोकांना BSc ॲग्री विषयी असा भ्रम आहे की BSc ॲग्री ही फक्त शेतकरी मुलांनीच करावी किंवा BSc ॲग्रीमध्ये फक्त शेतीविषयी शिकवलं जातं. परंतु असं नसून त्यामध्ये शेती, पाणी, पीकशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, फूड प्रोसेसिंग अशा अनेक क्षेत्रामध्ये आपण आपलं भविष्य उज्ज्वल करू शकतो. माझं नाव जाधवर मीरा आणि मी एक BSc ॲग्रिकल्चरची स्टुडंट आहे. या कोर्समध्ये फक्त आम्हाला शेतीबद्दलच शिकवत नाहीत, तर या कोर्समध्ये वेगवेगळे व्यवसाय म्हणजे HDSच्या थ्रू दुग्ध व्यवसाय आणि हॉर्टिकल्चरच्या थ्रू वेगवेगळे फ्रूट्स, व्हेजिटेबल्स यांचे संगोपन करणे. म्हणजे ॲग्रिकल्चर हे फक्त शेतीशी रिलेटेड नाही, तर या देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठीची एक जबाबदारी आहे. So and BSc agriculture course can offer the many job opportunities in Maharashtra as well as India. Farming is profession of hope. The ultimate goal of the farming is not only growing of the crops, the cultivation and perfection of the human being. In College of Agriculture early, students are going to learn the practical applicability of new technologies which are applicable to agriculture. Welcome to the world of physiotherapy. I am Dr. Pooja Acharya Samudre and professor at WCOP Dharashu. Physiotherapy helps in treating patient and recover patient from pain, disability and injuries. The college is situated in a really good campus. It is very pleasant and we are provided with all the necessities such as the labs, the clinical exposure, the clinical postings, the library, the staff, etc. Also, the staff of the college is very supportive regarding the studies, the practicals and also the extracurricular activities. So, physiotherapy has a great opportunity in careers in field of rehabilitation centers, hospitals, clinics, then academics and sports academics also. आमचा कोर्स केवळ पेशीचं दुखणं पेशीचा नव्हे तर सेवाभावाचा आहे. नंतर तुम्हाला 2 वर्षाचा जो कोर्स आहे करिक्युलम, PG करिक्युलम, तुम्ही त्याच्यामध्ये पण तुम्ही स्पेशलायझेशन करून तुम्ही ॲज अ टीचर म्हणून जॉईन होऊ शकता. सो जॉईन वेलनेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी धाराशिव. ज्यावेळेस लोक आपली दुखणे घेऊन बरे होतात, त्यानंतर ते जेव्हा आम्हाला म्हणतात की तुमच्यामुळे माझं नवीन आयुष्य झालं, ती जी फिलिंग आहे ती खूप छान आहे. आमच्या कॉलेजमध्ये स्टाफ अवेलेबल आहे, लॅब्स अवेलेबल आहे, स्टाफ आमचं सपोर्टिव्ह आहे, क्लिनिकल एक्सपोजर अवेलेबल आहे. So, Wellness College of Physiotherapy is well reputed college from Maharashtra. Here, well qualified staff is present to guide the students. SPNM College of Pharmacy providing excellence pharmaceutical education to our students. विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे अवेलेबल लॅब्स आहेत, लायब्ररी आहे, त्याचबरोबर हार्बल गार्डन आहे, कम्प्युटर डिपार्टमेंट आहे, त्याचबरोबर इंटरनेट फॅसिलिटी विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे अवेलेबल आहे. FIPI कॅम्पसमधील श्री साई जन विकास ITI प्रतिष्ठान हे DVET महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त व DGT नवी दिल्ली संलग्नित असून 2010 पासून हे ITI कार्यरत आहे. या ITI मध्ये इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि फिटर हे 3 ट्रेड प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. श्री साई जन विकास ITI गडपाटी येथे इलेक्ट्रिशियन सेकंड इयर मध्ये शिकत असून येथे रेग्युलर लेक्चर्स, थेअरी, प्रॅक्टिकल होतात. कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड BMed PG कॉलेज ऑफ एज्युकेशन हे 2 महाविद्यालय VP कॅम्पस आणि येथे 2007 पासून चालू आहेत.
ह्या महाविद्यालयाने आतापर्यंत आपल्या उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, बीड आणि मराठवाड्यातल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये अनेक BEd आणि MAd चे पदवीधर दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आमच्या महाविद्यालयाचे बरेच विद्यार्थी माध्यमिक, प्राथमिक, उच्च माध्यमिक, सिनियर अशा कॉलेजवर सध्या लेक्चरर म्हणून कार्य करत आहेत. कॉलेजची स्थापना आदरणीय श्री वेदप्रकाश पाटील साहेब यांनी 2007 साली केलेली होती. महाविद्यालयास NCTE भोपाळची मान्यता आहे. तर आपणास BEd बद्दल काही माहिती सांगू इच्छिते. BEd म्हणजेच बॅचलर ऑफ एज्युकेशन. BEd मध्ये आपण प्रवेश घेऊन एक आदर्श शिक्षक म्हणून देखील तुम्ही पुढे चालून काम करू शकता. तुम्ही BEd ही पदवी धारण करून भिंतीतील चिरा नसून एक लाखातील अनमोल हिरा बनवू शकता.